लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की जवळपास 80 लाखाच्या आसपास लाडक्या बहिणी ह्या ई-के-वाय-सी करून सुद्धा अपात्र किंवा बाद ठरवल्या आहेत. तर अशा बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी काल परवा एक नवीन घोषणा केलेली आहे. या लाडक्या बहिणींचे अनुदान का बंद केले याबद्दल सातत्यानं ओरड उठत असताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नवीन घोषणा केलेली आहे आणि लवकरच त्याबाबतचा अध्यादेशसुद्धा निर्गमित होईल. आणि या लाडक्या बहिणींसाठी काय सूचना आहे की ज्यांचं जे काही अनुदान बंद झालेलं आहे, तर सरकारकडून सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांच्याद्वारे की या लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी न केल्यामुळे त्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत. मात्र याच्या मागचं जे काही कारण आहे तर ते वेगळं आहे काहीसं, की बऱ्याच बहिणींनी वारंवार ई-के-वाय-सी केली, मात्र ई-के-वाय-सी करूनसुद्धा त्यांचं अनुदान हे बंद झालेलं आहे. आणि मग ज्या काही महिला व बालकल्याण मंत्री आहेत तर त्यांच्याकडून पत्रकार परिषदेद्वारे याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्याची जी काही कारणं सांगितलेली आहेत तर ती कारणं कुठंतरी मनाला न पटणारी आहेत. कारण लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर किंवा वेबसाईटवर आता जे काही अर्जदाराचं लॉग इन आहे तर ते लॉग इन एवढ्या दिवस होत नव्हतं, मात्र आता या आठवडाभरामध्ये होऊ लागलेलं आहे. मात्र ते ठराविक अकाउंटचंच ते लॉग इन होत आहे, सरसकट सगळ्यांचं लॉग इन होत नाही. ह्या त्रुटी मुद्दामहून सरकारकडून याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि मग पुन्हा त्यांना ई-के-वाय-सी करण्याची संधी सरकारकडून उपलब्ध करून दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. की मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार की या लाडक्या बहिणींनी त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्याच्यामुळं त्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत. मात्र हा 80 लाखाचा जो काही आकडा आहे तर तो मुख्यमंत्र्यांचा जो काही दावा आहे तर तो धांदाट खोटा आहे, यामध्ये कुठलंही तथ्य नाही. मात्र याच्यानंतर जर ई-के-वाय-सीची प्रक्रिया जर पुन्हा सुरू केली जाणार असली तर त्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की आदिती तटकरेंनी जे सांगितलं की बाबा काही बहिणी ह्या एज बार झाल्या, म्हणजे त्यांची वयोमर्यादा त्यांनी ओलांडलेली आहेत, 65च्या 66 झाल्या, त्यांचं वय वाढलेलं आहे. किंवा बऱ्याच बहिणी अशा होत्या की ज्यांना निराधार योजनेचा सुद्धा त्या लाभ घेत होत्या आणि लाडक्या बहिणीचा सुद्धा घेत होत्या, तर त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. तर ते ठीक आहे, त्यांना ते वगळलंच पाहिजे. मात्र तशी माहिती त्या लाडक्या बहिणींना उपलब्ध करून दिली पाहिजे. काहींकडे 4 चाकी वाहनं आहेत किंवा काहींच्या घरांमध्ये नोकरी करणारे असल्यामुळं त्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत. तर हे कुठेतरी मनाला पटण्यासारखं नाही की 4 चाकी वाहने असेल तर त्यांनी त्याचा पुरावा त्यांच्या याच्यावर दिला पाहिजे, कारण त्यांना जो काय RTO परिवहन विभागाकडून जो काही डाटा प्राप्त झालेला आहे तर त्या डाटाची माहिती त्यांनी त्यांच्या पोर्टलवर दिली पाहिजे. दुसरीकडे बऱ्याच बहिणींचं इन्कम हे 3 लाखापेक्षा 5 लाखापेक्षा जास्त आहे. त्यांना इन्कम टॅक्स रिक्वायरमेंटकडून जो काही डाटा प्राप्त झाला असेल तर त्यांना त्याचा इव्हिडन्स पुरावा दिला पाहिजे. सरकारने तो उपलब्ध करून दिला पाहिजे, तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. मात्र आता सरकार नेमकं काय करते आणि सरकारनं काय केलं पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.